हालेलुया। अब प्रार्थना किया हे परिशुद्ध दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो। महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा प्रत्येकाला साहित्य प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो। हालेलुया हालेलुया। लूकमध्ये 10:30 ते 37 पर्यंत वचन दिलेलं आहे। 10:30 ते 37 मनुष्य अनेक प्रकारे असतात, पण माणसामध्ये कृती कशा प्रकारची असते? आम्ही जातीवाद करत असतो, बरोबर? जातीचा विचार करतो, माणसाचा विचार करतो, पण आपली जी कृती काय त्याचा आपण कधी विचार करत नाही। तर आपण शिकूया की देवाच्या वचनात आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य कोण आणि कसा यावर आपण शिकूया। येशूने उत्तर दिले, एक मनुष्य तो यरूशलेमवरून खाली येऊन जात होता। एका उंटाच्या हाती सापडला, त्यांनी त्याची वस्त्रे काढले, घेऊन त्याला खूप सुद्धा दिला, तो अर्ध्या मेल्यासारखा पडला आणि त्याला तिथेच टाकून गेले। माणसामध्ये किती फरक असतो। मनुष्य उल्लेख करतो, मनुष्य सेवा करतो, मनुष्य माणसाचा हात करतो, ते माणसाचं कार्य चांगलं आहे त्याचं बिघड करते। बरेचशा लोकांमध्ये कोणत्या प्रकारे वेगवेगळे गुण येतात। तर आता हे गुण जर आपल्याला सगळ्यात चांगला अनुभव घ्यायचा असेल तर या अध्याय आणि या वचनाद्वारे आपल्याला बराचसा अनुभव शिकायला मिळते। आपल्यामध्ये किती लोक आज असे आहेत की त्या अनुभव आपल्या सगळ्यांमध्ये तो उत्पन्न करू शकते। एक याचक होता, एक देवाचा सेवक होता आणि तोच त्या वाटेने चाललेला आहे। आता उदाहरण मी आहे एक देवाचा सेवक आणि त्या वाटेने मी चाललेला आहे आणि जर तिथे एक मनुष्य पडलेला आहे, जर तो पडलेला आहे असं समजून मी निघून जाईल तर मी देवाचा सेवक बनू शकत नाही। कारण देवाच्या सेवकाचं कर्तव्य असते सगळ्यांना मार्गदर्शन करणं, सगळ्यांना घडवणं आणि सगळ्यांना भीती देणं। जे खरोखर गरजवंत आहेत अशा लोकांना मदतीचा हात देणं, त्याला बोलतात तू याचक किंवा तू देवाचा सेवक। जर आपण देवाच्या वचनात आहे किंवा शिक्षणात आहे किंवा त्याच्या नियमात आहे किंवा त्याच्या मार्गात जर आहे तर आपण देवाच्या इच्छेने आपलं जीवन आशीर्वादित आणि अभिषेकाने भरलं जाणार आहे। तो त्याला पाहिला आणि दुसऱ्या वाटेने तो चालता सांग। कोणत्या वाटेने चालायला लागला? दुसरी वाट। जाऊ दे ना, काय पडलेलं आहे? या घटना आपल्या हातून कोणत्याच माणसाद्वारे होऊ नये। इथे पहिला प्रश्न असा शिकायचा की त्या जागेवर मी असता तर मी हे शिकलोय। एकदा मी अरणा प्रार्थनेसाठी चाललो आणि एक मोटरसायकलवर ऍक्सिडेंट झाला। बरेचसे लोक जमले, एकाच्या डोक्यामध्ये दगड घुसला, कुठला खाली होल पडले आणि तो असा पडलेला रक्त वाहतो आणि एक बरा होता, तो बेशुद्ध होता। तर तिथून जात असताना मी त्यांना सांगितलं, लोक होते ते माझे मित्र होते, त्यांना सांगितलं अरे ह्याच्या रिक्षामध्ये ह्याला पण तो गेला आणि त्याला येशू बरोबर सांगितलं, तो उठला होता आणि एका रिक्षामध्ये बसलो।
जर तुम्हाला तुम्ही विचार करता मी ह्याला हात लावणार नाही किंवा मी ह्याला म्हणजे स्पर्श करणार नाही, हालेलुया, मग त्या टाइमाला कोणीतरी नुसती एक आतून मध्यस्थी केली तर तिथे चमत्कार घडले जातात. आणि हे मी जीवित परमेश्वराचे अनुभव घेतले. तो पडलेला आहे म्हणून प्रसंग संपला, कारण त्याच्या डोक्याला तिथे आतमध्ये एवढा होल पडलेला दगड त्याच्यात असा करून तो असा. तो सांगते सुभाषचंद्रच राहतो शाळेच्या बाजूला त्याचं. मग त्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर काही दिवसांना तुम्ही त्याला भेटली की दोन्ही मस्त बरे झाले गेले. पण सांगते आम्हाला खूप त्रास झाला. तर कोणतंही चांगलं कार्य करायला त्याला पहिला त्रास घ्यावा लागते. कारण मध्ये 16-24 मी आज चांगलं काम करतो, मला त्रास घ्यावा लागेल. आपल्याला त्याची जबाबदारी जर आपल्याला घ्यायचं असेल, आता या मुलाला मला 10 रुपये द्यायचे असेल तर मला कष्ट करावं लागेल, तेव्हा मी त्याला 10 रुपये देईन. जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर पहिलं तुम्हाला स्वतःला दुःख घ्यावं लागेल, असं हे पवित्र शास्त्र शिक्षण देतं. आता कोणाचा तरी जीव वाचला की नाही वाचला, त्याच्या कुटुंबाला कुठेतरी शांती आली असेल की नाही. म्हणून जेवढा काळ तुम्हाला असा भेटलेला आहे किंवा आहे, भले तिकडे पब्लिक आहे ना, तुम्हाला माहिती आहे की नाही, तर तुम्ही फक्त देवाकडे विनंती करू शकते की त्याला कोणाचं तरी सहाय्य मिळू दे. भले तुम्ही ना हात लावू शकत, तुमची प्रार्थना त्याला उपयोगी होऊ शकते. आता मी हात नाही लावला, मी बघितलं. आणि त्यांना सांगितलं कारण ते उचलायला असेल दुसरे त्याला न्यायला तयार होते एक ठेवायला. पण देवाने मला पाठवलं त्याच टायमाला काहीतरी माझ्यातून चांगलं व्हावं म्हणून मी फक्त प्रभू येशूचं नावच घेतलं. हालेलुया, येशू बरं एवढंच बोलला. हालेलुया, म्हणजे 23-24 सर्वांचा हृदय जाणारा कोण आहे? आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण पहिलं घ्यायचं आहे की मला एक जबाबदारी दिली, मला हे काम दिलेलं आहे, मला कार्य दिलेलं आहे, एक उत्साहित म्हणून कार्य करण्याचं तयारी करायचं. हालेलुया, जर परमेश्वराने आपल्या सर्व माणसाला यासाठी पृथ्वीवर पाठवलेलं आहे, पण आपल्यामध्ये भेदभाव आहे. आता बघा तिथे प्रत्येक वेगवेगळ्या जातीप्रमाणे लोक होते आणि ते जातीची लोक, पण त्याच्यामध्ये ज्याने सेवा केली त्याला, आणि त्याने काय सांगितले प्रभू शेवटला सांगतो शेवटच्या वचनात की तुम्ही पण तेच करा. पण आपल्याकडे ते होत नाही. एक लेवी सुद्धा त्याच ठिकाणी येऊन त्याला पाहून तो दुसऱ्या बाजूने आम्ही पण हेच कार्य करत. आता पुढे रस्त्याला जाताना जर ऍक्सिडेंट झालेलं असेल आणि लोक कुठेतरी म्हणजे लोक तिकडे जमलेले आहेत आणि आपण तिकडे जात आहे लांबून बघितलंय तिकडे काहीतरी आहे, माणसाचं काहीतरी झालं, मग त्यावेळेला देवाकडे प्रार्थना करायची. देवाच्या रक्षक दूताचा आत्मा आपल्या मदतीसाठी धावतो. कारण एक प्रार्थना कोणाचं तरी जीव वाचू शकतो. आता एक आपला जीव घेण्यासाठी एक शैतान आहे. आता बरेचसे लोक कधी कधी सांगतात ऍक्सिडेंट जाताना ते काही वाचतात, ते काही चांगलं केलं वाचतात, काही लोक जातात. तर काही लोक सांगतात मला हे दिसलं पुढे आणि गायब झालं, त्याच्या घाबरेने माणसं मरत होती. काही लोकांची जी परिस्थिती कशी आहे, तुमच्या मुखामध्ये देवाची जर स्तुती आहे आणि देवाला जर तुम्ही धन्यवाद देत असेल तर तुमचा आत्मा आणि शरीराचा काहीच विचार करायची गरज नाही. तो आत्मा देवा बरोबर आहे. पण आपण ज्या कामाकडे चाललेले आहे ना, मला ह्या कामाकडे चाललेले आहे, तर तिकडे काय झालं तर त्या कामावरच पोचला, कारण आत्मा आमचा देवाजवळ पोचला. सूत्रशील 31:5 मध्ये कसं लक्षात तुम्हाला रोज आपला आत्मा आहे ना तो देवाच्या हातात द्यायचा आणि देवाला सांगितलं मला काहीतरी चांगलं करायचं. आता आम्ही तुमच्या डोक्यावर दुनियाचं टेन्शन असतं,
अनेक चिंतामध्ये उतरावं लागतं, परंतु त्या चिंताकडे लक्ष दिलं तर कार्याकडे लक्ष देता येईल. हालेलुया. जर मी कार्याकडे लक्ष दिलं तर माझी चिंता हळूहळू कमी होईल. पण जर मी त्या चिंताकडे जर लक्ष दिलंय तर माझं कार्यामध्ये मला इफेक्ट तयार होईल, मुश्किलता तयार होईल, समस्या तयार होईल. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने सगळ्यांना छोटं मोठं काय ना काय कामं दिल्या, कार्य दिलेलं आहे, सेवा दिलेलं आहे, पण आज आपण देवाची सेवा नाकारत. हालेलुया. मी प्रत्येक माणसाला सांगतो, योहान 15:16, तुम्हाला जर देवाने निवडलेलं आहे ना तर कोणा माणसाचं ऐकू नका, देवाचं ऐकायला रस्त्याला नाही. हालेलुया. कारण तोच देव तुम्हाला शेवटला बक्षीस पत्र देणार. माणूस कितीतरी माणसाचं चांगलं करा तरी थोड्या वेळा त्याची स्तुती करतील, नंतर संपूर्ण तुमचा अपमान करायला, मनोर दुखवायला, नफरत करायला, द्वेष करायला. हालेलुया. हा मनुष्य. म्हणून आपल्याला चांगलं काम देवाने दिले आहे. आता दिल्यानंतर जे काम मला करायचं आहे ते अशा पद्धतीने करायचंय की देवाने माझ्यावर एक जबाबदारी ठेवली आणि ही जी जबाबदारी मला दिलेली आहे ती जबाबदारी मला पाळणं हे जास्त गरजेचं आहे. जगामध्ये एक गोष्ट शिकायचं, देवापेक्षा दुसरे या जगात काहीच नाही. आपण हे घ्यायला जगाच्या गोष्टी पकडायला जातील त्या आपल्या हातात येणार नाही. पण जर देवाला पकडलेलं आहे की ह्या जगाच्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत ते तुमच्या जवळ येईल. कारण त्या जीवित परमेश्वराची शांती आणि जो आनंद आणि जी देवाने दिलेली जी चांगली देणगी ही बाकी कोणच व्यक्ती देऊ शकतो. हालेलुया. म्हणून मी विश्वासाचं कार्य करतो, विश्वासाने धावतो. किती डोक्यावर प्रेशर आलं की टेन्शन बसलेलं असतं तरी येशूच मला सांगतो. हालेलुया. मला काही विचारलं, मला टेन्शन नाही. एक एवढ्या मोठ्या कार्याची जबाबदारी एक मनुष्य डोक्यावर काय काय ऍडजस्टमेंट करणार. हालेलुया. म्हणजे तशी लोकांना एक मिळत नाही, असली तरी सगळे करू शकत नाही, थोडे करतील ते थोडे करतील. जबाबदारी ही आमच्या प्रत्येकाच्या माथ्यावर असल्यानंतर मला जी कामं दिली ती प्रत्येकाने जर केली तर देवापासून आपल्याला बक्षीस पत्र. हालेलुया. आणि हे बक्षीस पत्र कधी संपत नाही. कारण ते आज पहिल्या पत्रामध्ये 9 अध्यायामध्ये 24 वचनामध्ये दिलेलं आहे, शर्यतात धावणारे पुष्कळ. हालेलुया. अशी धावा की तुम्हाला मिळेल. हालेलुया. खूप लोक तुम्हाला भेटतील. हालेलुया. धावण्यासाठी पण मिळणे नंबर फार कमी लोकांना. हालेलुया. मी लोकांना एकच सल्ला आहे, येशू बिना तुमचं लाईफ नाही. उद्याची वॉरंटी गॅरंटी दिसणार. मी आज जे जीवन जगतो बघा, माझं हे जीवनामध्ये किती वेळा ऍक्सिडेंट झालं, किती वेळा समस्या आल्या, किती संकट आली, दुसऱ्यांना वाचवता हालेलुया माझं जीवन वाचण्याच्या तयारीत. पण देवाने त्याच्या कामासाठी मला नवीन जीवन. हालेलुया. म्हणून योहान 3:3 पाठ करायचं. इस्रायलचा गुरु असून सुद्धा नव्याने जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रविष्ट. ते बघा, तुमच्या जीवनात आजार आला, काही दुःख आल्या, काही समस्या आल्या, काही संकट आले, तर प्रार्थनेमध्ये तुमचं जीवन जर वाचलेलं आहे आणि देवाने तुमच्या डोक्यावर काही जबाबदारी दिलेली आहे आणि काहीतरी कार्य दिलेलं आहे, ते न चुकता काम करायचं आहे. नाही केलं तर त्याचं बक्षीस सुद्धा तो आपल्याला द्यायला तयार असते. मग समजते, अरे मी ही चूक केली, आज हे मला भोग आहे. हे असं शेवटला सिस्टम होते. हालेलुया. मी पण तुमच्यासारखा होता. मी देवाचं काम सुरू केलं, कामाला सुरुवात केली, हे कर ते कर, असे फटके बसले माझ्या जीवनामध्ये. मला एक सुधारणा झाली. त्याच्यानंतर निर्णय घेतलं, हे कामच बघायचं, डायरेक्ट कार्यच करायचं. बघा, एक जबाबदारी असते, परमेश्वराची जबाबदारी आपल्या जीवनामध्ये एक उत्पन्न असते. एक मुलगाची आईवी म्हणून
कॅन्सरचा आजार होता. तिला प्रार्थना केली ना ती एवढी व्यवस्थित व्हायची, शांत राहायची, खूप वेदना व्हायची. एवढी बाई चांगली होती, तिला खूप देवाने मोठं दर्शन केलं. हालेलुया. आणि एक दिवस त्याच्या आईने फोन केला, ब्रदर या तिला खूप त्रास झाला, तर मी आता कामावर आहे, तर मी तिला हा शब्द बोलणार, हातोडीचा ठोक माझ्या हातावर लागला. एवढं सुजलं, आज एवढं दुखतो की विचारतो. हालेलुया. आता गाडी चालायचं पण हालेलुया. आणि आता गाडी चालून जायचं तिकडे कसं झालं. हालेलुया. तू प्रभूच्या द्वारे मग सध्या त्याच्या प्रार्थनेने हालेलुया. आणि देवाला सांगितलं की आता हे जे काम आहे ना, बस हे मी लास्ट काम करतो, दुसरं काम घेणारच नाही. तर मला काम आधी दुसरे मी वचन दिलं नाही म्हणजे नाही, हे काम करणार नाही, देवाचं काम करणार तर नाही. एकदा वाचलाय परत काय झालं तर हालेलुया. मग तिला देवाच्या घरी आमंत्रण आलं. पूर्वी माहिती तुम्हाला की मी प्रार्थना करायचं असं माझ्या हातातून गेले उतरायचे, तर तिला ना देवाने दर्शन, तिचे मुकुट सगळे मला माझ्यासाठी देवाने एक मुकुट बनवले सोन्याचं, आणि त्याच्यामध्ये हिरे ठेवले. भिंतीवर बघायला सांगितलं ना, भिंतीवरून सुद्धा तो एक आत्मा परमेश्वरचा यायचा आणि तिच्या वेदना एकदम शांत व्हायचा. तर तिचा जो विश्वास जो होता, ती मला सांगायची कसं आहे समजलं तर मी लोकांना आता ते हिरे होते तर उतरत होते, ते दाखवत होता, हे बघा बरं रात्री आता बघ कसे निघतात. तर लोक बघायचे ते गीत कोणाला दाखवायचं नसते खरं हालेलुया. तेव्हा माझं ते गीत पण नंतर थांबलं, परत ते आलं हालेलुया. आल्यानंतर पुन्हा हिरे उतरायला असते. सगळं राजा पावलं दाखवत होता, त्याला पण दाखवलं हे बघ बरं हालेलुया आमच्याकडे पण नव्हतं. तर ती हिरे उडायची ना जायची, तिला ना ते देवाने मुकुट दिले, त्या मुकुटाला ते दिलं. तर तिला अगोदर काय सांगितलं की ज्या दिवशी तुझं मुकुट तयार होईल ना त्या दिवशी तुला नेईल. पण तिचं मुलीवर प्रेम होतं, मुलीचं काही हालेलुया. दिवस प्रार्थना केली, देवाने सांगितलं की तिचं लक्ष द्या मुलीमध्ये, म्हणजे माझ्या मुलीचं काय. मग बुधवारच्या संध्याकाळी त्यांच्या पहिलीवर उभा राहायला नानीला सांगितलं, मुलीला असं सांग मम्मी मी इथे सुखी राहील, तू जा. काय सांगितलं, मी इथे सुखी राहील, माझं टेन्शन घेऊ नको, तू जा. मग ती जाईल हालेलुया. मग देवाच्या गोष्टी सेम पोचल्या तिकडे हालेलुया. त्या मुलीने तिला सांगितलं मम्मी मी ते सुखी राहील, माझं टेन्शन घेऊ नको. ती शाळेत गेली आणि गुरुवारच्या सकाळी ती देवाच्या हालेलुया. तर बघा अशा काही घटना परमेश्वराच्या राज्यामध्ये होतात. आजपर्यंत त्या गोष्टी घडत, परंतु लोकांचा विश्वास नसतो. एकदा तुमचा विश्वास कमी झाला तर फार मोठ्या प्रसंगात आणि संकटात तुम्ही पडले जाणार. मग त्याला काही पर्याय नाही. जेवण खाल्ले पोट भरले तिथपर्यंत शरीरामध्ये उत्साहित आहे, आणि भूक लागल्यावर हालेलुया. काल आपण बघितलं त्याच्यामध्ये 27 अध्यायामध्ये की भूक लागते तेव्हा कडू पण असेल तरी ती खाईल, भुकेला पोटी काय पण खायला लागते. कसं आहे, जेव्हा संकट येते दुःख येते तेव्हा आपल्याला वाटते की येशूने आता माझ्यासाठी काही करू दे, वादाने मी आता काय पण करायला तयार आहे, असं मनुष्य त्या विचारात येतो. मग बरा होतो, नंतर त्याच्यासाठी काहीच नाही करणार, तो शैतानासाठी सगळं काय करतो. तर तो फक्त मोह देतो आणि मोहामध्ये आपल्याला नरसुपती देतो आणि त्याच्यातून आपलं भविष्य तयार करतो.
हालेलुया. ही जी काही गोष्टी शिकायच्या की देवाने आम्हाला चांगले गुण दिल्यात, शिक्षण दिल्यात, अनुभव दिलेले आहेत. हालेलुया. जेव्हा देवाने मला वाचवलं, ते का वाचवलं? मला काहीतरी देवाने जबाबदारी दिली त्यासाठी वाचवले. मग मी आज नव्याने जन्म घेतलेला आहे, तो जन्म माझा गेला, तर आता मला या नवीन जन्मामध्ये पहिला प्रवास करायचा आहे. काय सांगते? त्यांनी त्या वाटेने जात असताना त्यांनी बघितलं, त्याला त्याचा कळवळ आला, तडफडत आली. हालेलुया. मग काय केलं त्यांनी? बघा, आता परमेश्वराचं कार्य, जबाबदारी कशी असते. एकदा माझ्या मावशीच्या मुलीचा मुलगा, तुला माहिती आहे, चालपेटला गॅरेज बरोबर, स्कूल बस आता चालू, विनोद या ज्योतीवर ऍक्सिडेंट झाला. आमच्या इकडे शाळेत देवळाजवळ क्रिकेट हे होईल, मॅच होईल, आणि मी तिकडे मॅच मध्ये अभ्यासच्या त्या बाहेर जातो, मॅच बघायचं, पण ते सगळं काम करतो. तेवढ्यात मला माझा मित्र सांगायला ना, त्याचा ऍक्सिडेंट झाले, पायाचे 3 तुकडे झाले, आणि कोण न्यायला नाही. मग ताबडतोब मी पाठीमागे आलो. एक गावातला दुसऱ्या त्या घराच्या बाजूला ऍक्सिडेंट झाला, तो मुलगा आणि मी आणि एक पुरुष डायरेक्टली विरारला घेऊन. पहिला मी कसं होतं की हॉस्पिटलमध्ये पहिला व्हिजिटिंग करायचं, कोण आजारी आहे त्याला गलास पाणी पिणी काय असेल कोण नसेल ते माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे देणार, औषधं आणणार आणि त्याला मी देणार. काही लोकांना, पुरुष लोक असेल, वस्तीला कोण नसेल तर नाईटला मी पण जायचं. माझी अशी सेवा पूर्वी एकटाच करायचं. अरे देवाचा आशीर्वाद. तर मी सचिवचे ट्रस्टी होते पूर्वी, ते काका होते, त्या काका बरोबर मी फिरायचं. तर मला लोक भरपूर ओळखत होते, छोटा होता मी, एकदम छोटा. तर त्यावेळेला मी प्रभूच्या द्वारे त्याला हॉस्पिटलमध्ये गेलो, आणि तिकडे बरोबर एक नर्स ओळखीची. तर ती न 1 रुपया घेता तिने घेतलं, वर केलं, पायाचे 3 तुकडे, एवढा म्हणजे एक होता ना, तळबत होता बापू विचार. मी स्तुती करत देवाला प्रार्थना करत 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 गेलो. संगीत. मग त्यानंतर मामा बिमा त्यांना सांगितलं. मग ती माणसाची पोरं वगैरे आधी आता हॉस्पिटल रक्त आणायला, आता रक्त आणायला गेली तर मिळत नाही ग्रुपचं. तेवढ्यात एक तो मेन जो एक माणूस होता त्यांनी मला बघितलं, मला सांगते तू इकडे कुठे, बरं मी रक्त घ्यायला आलाय. म्हणजे देवाच्या कशा योजना असेल, मी चांगलं करते ते चांगलं वर जाईल, कधी निराश नाही व्हायचं. तू सांगते थांब आहे मी देतो. मी याला ओळखत नाही, पण तुम्हाला कारण का ते संजीवचे ट्रस्टी होते, त्यांच्या जोडीला मी फिरत होता त्या काकांबरोबर, त्यामुळे मला ते ओळखलेले. परमेश्वरची योजना निघाल्या तेव्हा माझे शॉर्ट पेन होती. आता परिस्थिती काय आहे, आता रक्त एका भाषेत काय होत नाही, रक्त त्याचं सगळं चाललंय बस. मग दुसरं रक्त पाहिजे, तिथून
वसईला गेलो. वसईला गेलो, मग तिकडून 2 बाटल्या आणल्या. तर डोळ्यात ठरलं की मोठ्या डोळ्याचं परत अंदाज करू, आम्ही काहीतरी करू. पण पहिला अर्जंट ते फायचे ते दिलं आणि परत आलं त्यांना रक्त दिलं. मग मी आलो, माझ्या अंगाला सगळं रक्त लागलेलं. आलो इथे आम्ही बोललो, त्यांना सांगण्यात आलं 24 तासाची. मग मुंबईला नेलं, त्याचं ऑपरेशन वगैरे झालं, प्रार्थना केली, प्रभूने आशीर्वाद केला आणि त्याला नवीन जीवन मिळालं. तर ही जी काही गुण आहेत तर तुम्हाला दिसलं पाहिजे. तुम्ही कोणाचं चांगलं केलं असेल तर तुमच्याद्वारे हा माणूस एक जीवित आहे. तर ही जी अनुभव आहे ते घ्या. त्याच्यामुळे माझ्या आभार देवाची मनाची कोणा माणसाची. त्याची योजना होती मला जावं आणि पाठवं. आपल्या मध्ये 5 वेळा तुमची चांगली बुद्धी होईल, देवाचे गौरव होण्यासाठी काहीतरी चांगलं करा. परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद. विरोध येणारच, तुम्ही चांगलं करणार, पाठीमागे काही ना काही. याच माझ्या जीवनात गोष्टी नाही. सेवा करताना पहिलं देवाचा अनुभव. माझ्या चुलत बहिणीचा मुलगा, त्याचं गिरीजला येताना ऍक्सिडेंट, पोटाचा नसच तुटला. मी तेव्हा मद्रासला जाणार आणि एकदा सोडून तो ओके, तो सुद्धा परत केला. डॉक्टरला काहीतरी त्याचा थोडा डाऊट आला, त्याने फोन केला, परत सोनोग्राफीसाठी तयार. तो परत आला, सोनोग्राफी काढलं, तिसरं पोटाला खान पसरले. परमेश्वराच्या योजना होत्या. मग त्यांना सांगितलं घाबरू नका, मी आहे. येतो आलो, त्याच्यासाठी पूर्ण रात्रभर जागरण केलं, प्रार्थना करतोय. तोंडातली सगळी घाण ही सगळी पुसत. 24 तासाची गॅरंटी दिली. तर घाबरू नका. त्याच्या आईने त्याच्या भावाला सांगितलं तुम्ही थोडं झोपा, मी बघतोय. मला उद्याला पुढे जायचंय. तेव्हा आपल्याला माहिती की आपल्या वेळेला सगळ्या विश्वास आहे, परंतु उदयामध्ये त्याचा विश्वास आपण करतो, ईश्वर विश्वास करतो, पण देणारा परमेश्वरच आहे. तर आता पवित्र शास्त्राद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. कुठेतरी पुढे क्रॉस होतो, इकडे क्रॉस आहे, पण त्यांनी विजय मिळवलाय, त्याला पण विजय मिळतो. तुम्ही घाबरू नका. असं लेखून खान पुसत जायचं, सगळ्यांना संपलेला असेल ते जाऊन सिस्टरला सगळ्यांचं असं पूर्ण रात्रभर जागरण त्याच्या जोडीला. आणि सकाळी 5 वाजले तर त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. तर मी सांगितलं मला तू ओळखलंय का? मामा. हा बस. मग त्याच्या मावाला आईला बोलून मग ओके. मग सगळ्यांना आता सगळं व्यवस्थित झालं. मग सकाळी उठलो आणि मी इथे झाला, सगळं उजेडलं आणि मग घरी आलो. तर बघा, हे जे आपल्याला देवाने जर सेवा करण्याचं गीत दिलेलं, त्यांनी काय सांगितलं? तू पण असंच कर, मग आपण पण असंच करायचं. ज्या गोष्टी आता देवाने मला ही सेवा दिली, कारण पहिली ही सेवा नाहीये, बऱ्याचशा सेवा झालेल्या. कारण लहानपणापासून मी ह्या गोष्टीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती सेवेमध्ये धावलो. आजपर्यंत सेवा होते, प्रार्थना होते, कार्य होते, सगळ्या गोष्टी होतात. कारण ही जी शिकवण आहे बघा, याचा अनुभव घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून ज्या परमेश्वराने तुम्हाला ना मला जर बनवलेला आहे ना, घडवलेला आहे, तर त्याची इच्छा आहे. कारण मध्ये 25-31 ते पूर्ण 46 पर्यंत बायबलचं स्पष्ट वचन दिले. तो कसे ते त्या कनिष्ठ बंधूला केलं, ते मला केलं. कारण आजारी 41 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात दिले की मी रोज तुमचे अंतरून बनतो. तुम्ही ज्या व्यक्ती जर दुसऱ्यांची सेवा करत असेल तर देव तुमची पण सेवा तुम्हाला करण्यासाठी येत जाईल. वचन आहे दुसऱ्या दिवशी त्याने
आता बघा, आता त्याने काय सांगितले, ह्या माणसाचा तू सांभाळ कर. आता एकदा मी एका हॉस्पिटलमध्ये गेली, एक मनुष्य आहे, त्याचं कोणच नाही, तर तो हॉस्पिटलमध्ये, त्याला विचारलं तुझं कोण नाही, मला औषधं पाहिजे, ते औषधं पण आदेश हॉस्पिटल. मग त्याला विष दिली, ते विष गेला, आगाशी मेडिकलकडे गेला आणि त्याला सांगितलं मला हे औषध, ते औषध 2,500 रुपयाचं झालं. मग ते पैसे मी घेतले आणि त्यांना दिले आणि त्याचं औषध त्याला पुढे. बघा, हे ज्या काही उदाहरणं आपल्याला आहेत, दिलं, थोड्या वेळ बसला वगैरे, नाव नाही सांगितलं माझं कोण, त्याचं नाव मी ते विचारलं, माझी ड्युटी मी केली आणि दोषी ही जी काही गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे, तुम्ही चांगल्या व्यक्तीकडून जर शिकले तर तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल. आणि भडकावणाऱ्या लोकांकडे गेले आणि त्यांचं जर ऐकलं तर तुम्हाला सगळं वाईटच शिकायला मिळेल आणि देव मग आपल्या शेवटची कर्म आपल्या सगळ्यांना ही भोगायला लावणार. बरं, बायबलचे नियम शिकायचं, पवित्रशास्त्राचं वचन ते शिकवतो आपल्याला चांगलं. मग कोणाचं ऐकायचं? तेव्हा फक्त देवाचा किंवा देवाचे सेवक असतात, ते आपल्याला जर काही सल्ला चांगला देतात ते ऐका आणि चुप राहा, बोलूच नका, कारण बोललं तर तुम्ही फसणार. जर लागलं ना तर परत सांग की मी तुला. बघा, आता देवाने काही मुद्दे दिल्यात किंवा शिक्षण दिलेले आहे, काही नियम दिलेले आहेत, काही विधी दिलेले आहेत, ते पाळणं आपल्या सगळ्यासाठी गरजेचं आहे. आता विचार करा, 3 व्यक्ती तर गेलेली आहेत, बरोबर, आपल्या 3 व्यक्ती आहेत, पण तिघांमध्ये चांगली कोण व्यक्ती ते बघायचं. मला लहानपणापासून ही देवाची योजना होती माझ्यासाठी आणि ही सेवा करणं मला एक उत्साह आला. कोणाची दुःख मला पटत नाही, लगेच माझ्या मनामध्ये एकदम दुःख वाटतं की देवाने आपल्यासाठी सगळं दुःख घेतलेले, तू सुख, तुझ्या जीवनात सगळं सुख आहे, मग तो दुःख का? एक पाप कबूल कर, नसेल माझ्याद्वारे जे हेल्प करता येते मी, पण निराश जेव्हा माणसाच्या गरजेसाठी. कारण मी जेव्हा 23 एप्रिल ते 23 मे पर्यंत माझ्या खाटेवर होता, रंगेचा बेड पडलेला, पायाला लागलेला, सेफ्टी झालेला, पाय. आता तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी एक माणूस आलेला आहे, त्याच्या पायाच्या मी सबू करत होतो, ते सेफ्टी तसंच मला होणार तर माझा पाय कापणार. पण 240 रुपयाच्या गोळ्याने मला त्यात फरक पडला आणि माझा विश्रांती मला होती. देवाने मला पहिलं शिकवलं, मध्ये 16-24 दिले, स्वतःचा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे. पहिलं स्वतः बघ, तुझ्या भविष्यात दुःख आल्यानंतर तुला काय होता, नंतर दुसऱ्याच्या दुःखामध्ये तू पहिलं उतर आणि त्यांना समजून घे त्याची दुःख नक्की काय, ती तुझी चूक आहे असं समजून. आणि याच दुःखामधूनच मी शिकलो. तर मला काही लोकांनी सांगितलं होतं हँडग्लोव्ज लावा, तर मी सांगितलं हे काम नसतं, हे शरीर देवाचंच आहे. आणि बायबल काय शिकवते, ज्या दुखण्यावर हात ठेवतील ते, पवित्र शास्त्रात काय लिहिलेलं आहे, मार्क 16:15 पासून, ज्या दुखण्यावर तुम्ही हात ठेवतील ते होईल. बरोबर, मध्ये 10 अध्याय, लोक मध्ये 10 अध्याय, 9 अध्याय काय शिकवून दिलंय आपल्याला शिकायचं आहे की ज्या दुखण्या करायला तुम्ही मदत करणार ते बरे. एक ते पैशाने दिलं तरी बरं होऊ शकते,
एक तुमच्या प्रीतीने बोललं तरी बरं होते, की तुम्ही त्याच्यावर हात ठेवला तरी बरे. हे जे गुण आहे आणि हे जे शिक्षण आज तुम्हाला बघायचं आहे. हालेलुया. कारण जर तुम्हाला त्या शिक्षणाचा जर अनुभव येत आहे तर तुम्हाला काही ना काही त्याचा अनुभवाद्वारे एक गुण शिकायला मिळतात. हालेलुया. 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 आता हेच ते आहे. दिसते. आता जर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधू शकता. हालेलुया. ज्या परमेश्वराने तुम्हाला जर अधिकार दिलेला आहे, बरोबर. आता मत्ते 8:2 एक कुष्ठरोगी आहे, येशू जवळ आला. हालेलुया. आणि येशूने विनंती करते, आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करायस आपण. आणि कुष्ठरोग्याचा वास येतो, त्याच्या जवळ कोण उभा राहतो. आता माझी निस्वार्थी मी सेवा करतो, मला त्याचा वास नाही. हालेलुया. तुम्हाला माहितीये की मी किती वेळ फुंकतो, मला माहितीये की काही सुद्धा वास आहे त्याच्यामुळे फुंकावं. पण जी सेवामध्ये मी काम करतो तेव्हा ते काय नाही, कारण त्यावेळेला देव मला पूर्ण संरक्षण. हालेलुया. तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य तसं आहे, आपल्या सगळ्यांनी ही काम सेवा कार्य केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून आपण काय करतो, मोठं झालं आपण सगळे बदलून जातो. नाही, छोटा असतापासूनच आपल्या भविष्यात आपल्याला चांगले गुण करता आले, शिकता आलं पाहिजे, शिकवता आलं पाहिजे, शिक्षणाचा अनुभव घेतला पाहिजे. आता आमची आई होती, बाबा होते, बरोबर. आम्ही त्यांची खूप मनापासून सेवा केली. आमच्या मुलीने पण एक जाईल जेवण घेऊन, एक जाईल भाजी घेऊन, एकदा पेट गेली, तरी सगळ्या मिळून एक सुंदर रीतीने परमेश्वराच्या सेवेमध्ये सहभाग झाला. हालेलुया. म्हणून आता एक अशी प्रार्थना करा की माझ्या डॉक्टर व्हावं. हालेलुया. ती मोठं डॉक्टर व्हावं, लोकांची सेवा करावं, अशा गोष्टीसाठी तिच्यासाठी प्रार्थना करा. आणि नीटच्या परीक्षामध्ये नंबर येते. तिला प्रार्थनेचीच गरज आहे, सेवेसाठी. आम्ही बिझनेससाठी नाही. मला हे हॉस्पिटल आणि आश्रम करायचं माझं एक स्वप्न आहे. कारण मी फिरतो समाजात, बरोबर. फिरल्यानंतर मला माहिती आहे की लोकांची काय मानसिक परिस्थिती. आईला पाण्याचा ग्लास आहे तो सुद्धा देऊ शकतो. माझं सांगण्याचं कर्तव्य एकच आहे, असं जेव्हा छोटा असताना हातातला ग्लास पडते चहाचं किंवा काहीतरी, बरोबर, ते फुटते तेव्हा आई पहिली त्या हाताला बघते, त्या ग्लासाला बघत ना. आता त्या आईचा हात आहे, थरथर कापते, हातातून ग्लास पडते आणि तिला विचारते पोरगा की तुला कळत नाही मागाची गोष्ट. कदाचित तिचा चष्मा पडते आणि फुटते, तिला पण तोच प्रश्न पडतो. कोणत्याही गोष्टींमध्ये देवाने जे शिकवलं ते आदर्श करा. एक दिवस माझी बारी येते, एक दिवस तुमची पत्नीच बारी. कधी पण कोणा बाबतीत विरुद्ध जाऊ नका. मी आज याला सतावेन, पण माझ्या पाठीमागे सतावण्याची माझी जागा येईल ना, तेव्हा मला पण तेच बक्षीस मिळणार. म्हणून मी लोकांना सांगतो, जी संधी मिळते सेवेचं कार्याचं ती सोडू नका, कारण शेवट हा आपली वेळ नाही. आता परमेश्वर न्यायाला निघाले, मनुष्य नाही. मनुष्य कोणाचं काहीच करू शकतो. दुःख येतील, संकट येतील, आपत्ती येतील, टेन्शन येईल, सतावणारे लोक येतील. आपलं कर्तव्य आपण करायचं. कोणाला काय करायचं मी सरळ सांगतो, तो हे पाहिजे घेऊन जा. माझं नाही आहे, कारण माझ्या जोडीला येणार नाही. मी एकच सगळ्यांना सांगतो, मी माझं नाही. हे बघा, मी देवासाठी जे काय करतो ते करतो, तो बघ, मला त्याचं लेणं देणं नाही. मी वस्तूवर प्रेम करतो. मी देवाने जे शिकवण दिले त्याच्यावर प्रेम करतो, कारण ते शिक्षण सगळ्याच्या कामासाठी. हालेलुया. हे बघा, पैसा कधीही कमी पडत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर चांगलं दान करत असेल, गरजवंतांना मदत देत असेल, तर तुमचे पैसे परत तुमच्या जवळ येईल. हालेलुया. एक छोटीशी साक्ष सांगतो. एक व्यक्ती माझ्याकडे
गरजेसाठी 3,000 रुपये मागितले. मी सांगितलं की देतो. इकडून 4,000 आले. ही सेवा आहे, ही सेवा आहे. हालेलुया. आपलं नाही काय, मी सांगतो माझं काहीच नाही. मला जे दिले ना सेवा करायला ते माझा पैसा नाही, ते तुमचं दान आहे. कोणाच्या गरजा भागवणं हे सगळ्यात मोठं दान आहे. पैसा कुठे देणार, वस्तू कुठे देणार. मी कधी या जगाच्या गोष्टीवर प्रेम करत नाही. मी माझ्या परमेश्वराचं आणि जे लोकांमध्ये शेजाऱ्याचं जी गरज आहे त्याच्यावर, बाकी माझा विचार नाही करत. कारण मला माहिती माझ्या बरोबर, कारण मला तिकडे जायचं, इकडे नाही राहायचं. कारण इकडचे मनात जाऊन फायदा. हालेलुया. सत्य एक ना एक दिवस कामाला येईल, लक्षात ठेवा. पण कोणाचं कधी खाऊ नका, कोणाचं कधी लुटलेलं घेऊ नका, चोरी करू नका, लबाडी करू नका, द्वेष करू नका, गोरगरिबांच्या गरजेचं दान चोरू नका. जो 10वा हिस्सा अर्पण दिलेला आहे देवाने तो सरळ भाषेमध्ये मंदिरात समर्पण करा आणि गरजवंताच्या गरजा पुऱ्या करा. जो परमेश्वर आपल्याला देतो त्या परमेश्वराचा आशीर्वाद एक ना एक दिवस तुमच्या पाठीमागे. आपण गरीबाचं धन चोरी नाही करायचं, नाहीतर आपलं आहे ते पण निघून जाते. कारण मला माहिती आहे मी शिकलेलं आहे, मी करतो म्हणून मला पाहिजे. धन आपलं नाही, धन परमेश्वरचं आहे. त्याला वाटेल तो देईल. हालेलुया. सैतानी धन आहे, वाटेल त्याला देईल, पण ते नशासाठी, वाईट गोष्टीसाठी, यासाठी. तुमच्याकडे काही कार्यक्रम ठेवला ना, त्यात तुम्ही लाखो रुपये कर्ज काढून त्याची फोटो करणार, पण तुमचा कमावलेले त्याचे दशंश अर्पण जे आहे ते गरिबांसाठी, ते जर तुम्ही देणार तुमचं भविष्य आयुष्यामध्ये वाढत. मी जे मागत नाही तरी माझ्या परमेश्वर मला देते, कारण माझं नाही. हालेलुया. ही सेवा सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट आहे ती बायबल, म्हणजे पवित्र शास्त्र. इंग्लिशमध्ये बोलतात त्याला बायबल, पण आपल्या मराठी भाषेत त्याला बायबल नाही बोलायचं, त्याला पवित्र शास्त्र बोलायचं. कारण हे शास्त्र मी शिकलो म्हणून ह्या शास्त्राच्या द्वारे मला बऱ्याचशा गोष्टीचं शिक्षण मिळालं. आज तुम्हाला माहिती आहे की लोक आलेले आहेत तुम्हाला माझ्यापासून दूर करणं, देवापासून दूर करणं आणि आपल्या घरामध्ये पुन्हा 11:24 प्रमाणे साथ आपली घेऊन आपलं नाश करणं, उत्पन्न करणं. आता काय 122 राहू द्या, मरायचा खाव घेऊन बघा, नंतर कोणी बघितले नाही, नंतर ती बघायला सुद्धा आपल्याला भेटत. म्हणून गोर गरीब गरजवंत याचे आचार विचार पूर्ण मनात करा आणि प्रभूच्या वचनानुसार ते 37वं वचन सांगते ते ऐक. तो म्हणाला त्यावर दया करणारा तो, येशूने त्याला म्हटले तू पण जाऊन कसेच. काय सांगितले? येशूने त्याला स्वतः बोलणं तू पण. आज आपल्याला पण छोटीशी प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू बाबा, तुझा दयेचा आत्मा सर्वांवर पाठवून ती दया, शांती, आनंद, गरजवंत गरजा ज्या योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तू दयाळू परमेश्वर आहे, आशीर्वाद परमेश्वर. पवित्र बाबा तुझं राज्य दे, तुझा मार्ग दे, तुझ्या पवित्र आत्म्याने सर्व काम करतो, सर्व पोलीस आशीर्वाद. ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया.